नाही चला लवकर चला गेम लागेल चला ते बघू जय बजरंग ग्रुपाने हे मला ठेवून बघितली चला आपण बघितलं आता आम्ही घेतल्या का त्याच्यावर नक्कीच एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मैदान क्रमांक 1 वरती आपल्याला सामना पाहायला मिळतो शिवाई बांधण विरुद्ध खार आंबोली, तर मैदान क्रमांक 2 वरती जय बजरंग रोहा विरुद्ध गावदेवी वावे. आपण तयारीत राहा मित्रांनो. यापुढे होणारा सामना मैदान क्रमांक 1 करिता मातृछाया कुरडूस विरुद्ध वादळ खारीकवाडा, तर मैदान क्रमांक 2 करिता मसोबा शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढबर. मसोबा युवक शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढबर मैदान क्रमांक 2, तर मैदान क्रमांक 1 कुरडूस विरुद्ध खारीकवाडा. आता मात्र चढाईसाठी एक जुना आणि जाणता चढाई बहादर आपल्याला पाहायला मिळतोय. राज जंगम या संघामधील चढाई बहादर. अर्थातच ज्या खेळाडूने अनेक वर्ष रायगड जिल्ह्याचं नाव राखलं, बलाढ्य संघामध्ये महिंद्रा सारख्या बलाढ्य संघामध्ये आपल्या खेळाचा एक जबरदस्त मोहर उमटवणारा खेळाडू अर्थातच सिकंदर केळकर याचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो श्री शिवाई बांधण. एक जबरदस्त कोपरा रक्षक, एक जबरदस्त चढाई बहादर, अष्टपैलू खेळाडू अर्थातच शिवाई बांधण संघाचा राज जंगल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे चढाई त्याच्याकडून होत नाहीयेत, चढाई करतच नाहीये. निश्चितच नवोदितांना संधी या ठिकाणी दिली जाते त्याच्या माध्यमातून. हा देखील एक चांगला चढाई बहादर या रायगडच्या मातीमध्ये तयार होतोय. या वेळेस मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. नक्कीच प्रो कबड्डीच्या नियमांनी मात्र चांगल्या प्रकारे या खेळाला या ठिकाणी गती प्राप्त करून दिली आहे. स्कोरर आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती मात्र एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने अर्थातच या गावाचा सुपुत्र, ज्या खेळाडूने या कबड्डीच्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाची दहशत आणि दरारा कायम ठेवला, तो अर्थातच हा राकेश गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अनेक वर्ष या कबड्डीच्या खेळामध्ये सेवा करणारा हा राकेश स्वप्नपूर्तीच्या दिशेने, ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल देखील करत राहिला. हेच आपल्याला कबड्डी शिकवते मित्रांनो. खेळ खेळत असताना तुम्ही आपली स्वप्नपूर्ती करायला विसरू नका. देहाकडे जाणारा मार्ग बिलकुल तुम्ही थांबवू नका. विषय तुमचाच असेल. खऱ्या अर्थाने आयुष्यात कोणतीच गोष्ट मित्रांनो स्वतःसाठी नसते. बघा, समुद्र कधी स्वतः पाणी पित नाही, झाड कधी स्वतः कधीच सावली घेत नाही, तसेच फुलं कधी स्वतःसाठी सुगंध कधीच पसरवत नाही. कोणतीच गोष्ट स्वतःसाठी नसते. मग आपण का स्वार्थी विचार करतोय? तशाच प्रकारे जर एखाद्या संघामध्ये तुम्ही नवोदित असाल आणि नवभरारी घेत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या संघाने मला काय दिलंय. आणि एक सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळते की अर्थातच राज जंगमच्या माध्यमातून नजर आटी दुर्घटनागाठी ऑसम बॅकशॉट. नक्कीच आता मात्र बुचकायात पडतोय. तर अर्थातच जय बजरंग रोहा संघ अगदी सुरुवातीच्या क्षणामध्ये 1 आणि 4 अशी गुणतालिक 3 गुणांची आघाडी गावदेवी वावे संघाकडे आहे. बघा मित्रांनो, काय चित्र मैदानावरती बिघडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जर तुमच्याकडे टीमवर्क असेल, जर तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत करण्याची क्षमता असेल,
तर नक्कीच विजयापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, हेच सांगणारा हा कबड्डीचा खेळ आहे. आता मात्र थर्ड रेड जर्सी क्रमांक 1 सडाईसाठी एक नवोदित मोहरा या कितपत गुणांची डायल्यूट केली जाते त्याच्या माध्यमातून या बस मात्र ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र जबरदस्त पकड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय राज मोरे, परंतु चढाईसाठी निघालाय राजेश भस्मा. हा देखील एक जबरदस्त चढाई बहादर रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं असा राजेश. नक्कीच बघा लाद भेकावली, मध्यरक्षकाला मात्र अचूकरित्या टिपला गेला. हे सांगून जात की का त्या रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व मी केलं होतं. मैदान क्रमांक 1 वरती देखील एक कडबी झुंज आपल्याला पाहायला मिळते. शिवाय बांधर विरुद्ध अर्थातच खार आंबोली या दोन संघांच्या मध्ये. चढाईसाठी स्वतः राज जंगम आपल्या संघाची तरोमदार आपल्या खांद्यावर घेऊन चढाईसाठी 2 नंबरच्या जर्सी मध्ये 6 विरुद्ध 1 असा डिफेन्स असेल. बोनस गुण ऑन असेल. काय बोनस गुण टिपेल की यावेळेस मात्र वा लाजवाब बॅक किक आपल्याला पाहायला मिळाली. राज जंगमच्या माध्यमातून कोपरक्षकाला प्रथम टिपला, त्यानंतर मध्यरक्षकाला डॉचिंग दिली आणि मात्र यशस्वीरित्या 2 गुणांची कामगिरी त्या ठिकाणी राजच्या माध्यमातून झाली. भव्य हिमालय तुमचा आमचा हा केवळ माझा सयकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान्य पूजन रायगडा. हा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. प्रत्युत्तर दाखल पुनश्च एकदा चढाईसाठी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 3 नंबरची जर्सी प्रदान केला चढाई बहादर. मैदान क्रमांक 2 वरती मात्र पुनश्च एकदा राकेश गायकवाड जेरबंद होतोय. नक्कीच एक जबरदस्त परफॉर्मन्स मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 वरती या दोन्ही लोकल संघाच्या माध्यमातून दिला जातोय. आपण जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये टॉपच्या संघांना काढू की टक्कर देतात. आपलं कौतुक करावं तेवढं कमी. वा यावेळेस मात्र मध्यरक्षकाला लाथेने अंडा किकच्या माध्यमातून टिपल्याचा दावा, परंतु रिक्त असे मागावधी परतावा लागताय. आता मात्र 2 गुणांची कामगिरी या ठिकाणी 9 नंबरच्या माध्यमातून केली जाते. अतिघाई आणि संकटात नाही, तुमच्याकडे कंट्रोल असणं फार महत्वाचं आहे. चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 करिता मातृच्या कुर्डूस विरुद्ध वादळ खारीकवाडा. मैदान क्रमांक 2 करिता देखील दुसरा पुकार असेल मसोबा शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढबर. आपण तयारीत राहा. ग्राउंड नंबर 1 वरती यानंतर होणारा सामना कुर्डूस विरुद्ध खारीकवाडा. तसेच ग्राउंड नंबर 2 वरती यानंतर होणारा सामना मसोबा शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढवर. निश्चित 3 दिवसांचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, तो म्हणजे ग्रामस्थ मंडळ चेअरच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा उद्या उद्घाटन होणार, प्राणप्रतिष्ठा होणार. अतिशय रोमहर्षक असा हा सामना पाहायला मिळतोय ग्राउंड नंबर 2 वरती.
अतिशय सुंदर आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण पार पडताना स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि बघा दोघांची एक अशी लढत तिथे पाहायला मिळते. 7 नंबरचा खेळाडू आणि चांगली जोरकस पकड, जोरदार टाळ्या होणार आहेत काहीतरी मात्र शंका नाही. जबरदस्त पकड पाहायला मिळाली 7 नंबरच्या या खेळाडूला. चांगला कमबॅक करण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नोंद घ्यायची कृपया करून. ग्राउंड नंबर यानंतर 1 वरती होणारा सामना कुर्डूस विरुद्ध खारीकवाडा. अलिबागचा एक संघ असेल तर मुरुडचा एक शान तो म्हणजे खारीकवाडा संघ, ज्याने शिरगाव येथे जी स्पर्धा पार पडली तिथे प्रथम क्रमांक पटकावला तर फायनल मारली होती असा मुरुडचा संघ म्हणजे खारीकवाडा संघ. ग्राउंड नंबर 2 वरती होणारा सामना मोसोबा शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढवर. हॅलो, एकेकाळी नूतन चेअर सुद्धा एक जबरदस्त संघ होता. लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा 2024 चेअर आयोजित कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडा संकुलाचे मी मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. उत्स्फूर्त पाठिंबा या क्रीडा नगरीत आपल्याला पाहावयास मिळते त्या चेअर या क्रिकेट नगरीत. या राजेश काका नेहमी गावच्या स्पर्धा असल्यानंतर आवर्जून व्हिडिओ कॉल येतो. आज सुद्धा आवर्जून हा संपूर्ण स्पर्धा बघण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. त्यांचे सुद्धा अभिनंदन. तसे उद्या सकाळी 9 वाजता लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. सर्व रसिक भक्तांनी या उत्सव सोहळ्याच्या हजराचा प्राण प्रतिष्ठा ठेवला. माननीय आमदार महेंद्र शेट्टी दळवी अलिबाग मोड विधानसभा यांच्या सानिध्यातून इथे संपर्क होणार आहे. या मंदिराचे पूर्ण काम आमदार महेंद्र शेट्टी दळवी यांच्या सानिध्यातून संपन्न झाले. धन्यवाद. आणि चांगला क्रिकेट कबड्डीचा स्पर्धा आपल्याला इथे चेअर ग्राउंड वरती पाहायला मिळतोय. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही कबड्डी स्पर्धेत आयोजित या कबड्डी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त पाठिंबा या क्रीडा रसिक जनांचा इथं आम्हाला मिळतोय. या चेअर नगरीत आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे मी आपल्या मंडळाच्या वतीने. चला 8 नंबर केलेला खेळाडू थरेड आहे आणि सुंदर पकड 8 नंबर जर्सी परिधान केलेल्या या खेळाडू या उद्या अक्षय तृतीया निमित्ताने इथं ही भव्य क्रीडा स्पर्धा कबड्डीची आयोजित केली आणि या कबड्डी स्पर्धेत आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आमच्या लक्ष्मीनारायण मंडळ चेअर तर्फे हार्दिक स्वागत करत आहे. कारण कुठलाही कार्यक्रम असू दे जर रसिकांची साथ नसली तर कार्यक्रम अपुरा असतो आणि त्याचा प्रतिफळ किंवा हजारोच्या संख्येने इथं आमच्या या क्रीडा चेअर इथं उपस्थित आहेत ते क्रीडा रसिक आई बाप त्यांचं मी पुन्हा एकदा लक्ष्मीनारायण मंडळ चेअर तर्फे हार्दिक स्वागत करते. आणि जी खरोखर मेहनत घेते युवा वर्गाची म्हणजे आमच्या मंडळ चेअरच्या वतीने. आणि 4 नंबरची चांगली सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळाली. याच्यानंतर अनेक सामने असे नक्षत्र फट आपल्याला पाहायला मिळेल. अनेक दिग्गज खेळाडू रायगडच्या ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते आपल्या पाहायला मिळतील या क्रीडा नगरीत. मी खरोखर या मान्यवरांचे आणि क्रीडा मायबापांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर ग्राउंड नंबर 1 वरती होणारा सामना कुर्डूस विरुद्ध खारीकवाडा. तसेच ग्राउंड नंबर 2 वरती होणारा सामना तो म्हणजे मसोबा शहापूर विरुद्ध नूतन हनुमान ढवर. या कबड्डी स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली ती ऋषीमाळी स्वागत चोरकर आणि मंदार चोरकर आणि त्यांचे सहकारी म्हणजे जवळजवळ 35 ते 40 ची टीम आहे आमची. त्यांनी खरोखर
अतिशय मेहनतीने इथं काम केलेलं आहे. अद्यापर्यंत कुठल्याही या स्पर्धेत गालबोट लागलेलं नाही आणि अशी स्पर्धा सुसंपन्न आणि व्यवस्थित चालू होते हीच लक्ष्मीनारायण मी प्रार्थना करतोय. पुन्हा एकदा मी क्रीडा रसिक माय बाबांचे लक्ष्मीनारायण उत्सव मंडळ चेअरतर्फे हार्दिक स्वागत करते. जयंत वाजेकर आणि सतीश चौरकर यांना कॉमेंट्री आवडलेली आहे. खिशात पैसे काढतील आता मला वाटतंय. पुन्हा एकदा नूतन क्रीडा मंडळ चेअरच्या स्वयंसेवाचे मी मनपूर्वक स्वागत करते, ज्याने खरोखर या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनतपूर्वक काम केलं. सतत 10 दिवस या आपल्या कबड्डी स्पर्धेसाठी अतुरात मेहनत केलेले ऋषीमाळी, स्वागत चौरकर, मंदार चौर आणि त्यांची टीम, मी पूर्ण नावं घेत नाहीत परंतु त्यांच्या सानिध्यातच ही स्पर्धा संपन्न होत युवा आयोगात. त्यांचा मी आमच्या लक्ष्मीनारायण उत्सव मंडळ चेअर मनपूर्वक आभार मानतो. लास्ट असेल ना, किती मिनिटं असेल आता? 1 मिनिट असेल. 1 मिनिट पुकारलं. आज मात्र अक्षय तृतीया सोहळा संपन्न होणार. त्याच्यानंतर उर्षा लाडगे निर्मित भव्य दिव्य असा ऑर्केस्ट्रा आयोजित केल्या. सर्व रसिकांना मी विनंती करतो आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा. त्याच्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक होणार आहे, त्यात सुद्धा सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. सतत 3 ते 4 दिवशी आमचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व रसिकजनांनी याचा भरपूर लाभ घ्यावा अशी मी आमच्या कमिटी आणि लक्ष्मीनारायण उत्सव मंडळ चेअरतर्फे मी विनंती करतो. जसं जसं ह्या स्पर्धा ही अंतिम टप्प्याकडे वळत असताना आपला खेळ इथे दाखवत असताना क्रीडा रसिक मात्र दाटीवाटीने तो जमा आहे आणि निश्चित या खेळाची उभा राहा रे. संपला टाइम संपला. कामच केलं.